पूजा अर्चा करत नाही, देवाचे दास्यत्व पकडत नाही, नाही का, देवाला वंदन करत नाही, कुठपर्यंत वंदन करायचं, कुठपर्यंत दास्यत्व करायचं आणि कुठपर्यंत भक्ती, देवाची भक्ती करायची, हे आपल्याला जर कळालं तर ह्या लोकांची यात्रा आपली संपली समजायची आपण. म्हणजे आपण या लोकांमध्ये, मृत्यू लोकांमध्ये आलो तो सार्थक झालं, हे शाश्वत आहे. पण आपलं सार्थक करण्याचं साधन जर आपल्याला सापडलं तर आपल्याला या जीवनात सार्थक होईल, नाही का. साधन काय सांगतात साधू संत, साधन काय सांगतात, साधू संत सांगतात तुम्ही भक्ती करा, नाही का, तुम्ही पूजा आरती करा, नाही का, तुम्हाला जी गोष्ट करायची की देवाबद्दलचा विषय, देवाबद्दलचे नामस्मरण घ्या, देवाबद्दल चिंतन करा. जर चिंतन केलं नाही, जर नामस्मरण केलं नाही तर हे लोकांची यात्रा आपण कधी संपू शकत नाही, कधी संपू शकत नाही. जर आपण ज्या कारणास्तव आलो ते जर आपण चुकीचं काम केलं तर आपल्याला पुनरुपी जन्म, पुनरुपी मरण, पुन्हा जन्माला यावं लागेल, पुन्हा मरावं लागेल. ही शाश्वत आहे प्रत्येकाला. हे जीव आहे, ह्या मृत्यू लोकांचा व्यवहार आहे. या मृत्यू लोकांमध्ये आपण जन्माला आलो, हे आज ना 1 ना 2 दिवस का, म्हणजे 5-4 दिवसामध्ये, नवीन 10 वर्षांनी, नवीन 25 वर्षांनी, 50 वर्षांनी, 60 वर्षांनी, 70 वर्ष काही होईना, परंतु आपल्याला हा देह सोडायचा आहे. हा देह सोडायचा आहे. कशा प्रकारे आपला हा देह सुटला जाईल हे आपल्याला शोधायला पाहिजे, नाही का. ज्यावेळी आपण कार्य करतो, कार्य पूर्ण होईपर्यंत आपलं ते त्याच्या पाठीमागे लागतो. एखाद्या मुलीचं लग्न जर जमला तर लग्न जमवेपर्यंत, लग्न होईपर्यंत आपल्याला सुख शांती नाही, लग्न होईपर्यंत आपला समाधान नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे, साखरपुड्यासाठी काय पाहिजे, हल्दी समारंभामध्ये काय पाहिजे, नाही का, लग्न सोहळ्यामध्ये काय पाहिजे, असे जे सर्व विषय तसे देवाचे विषय. आपण जन्माला आलो देवासाठी, आपण भक्ती या शरीराने कितपर्यंत भक्ती करतो आपण, हे जर कळालं तर मृत्यू लोकांचा व्यवहार तुम्ही सोडल्याशिवाय राहणार, नाही का. मृत्यू लोकांची वस्ती आहे, या वस्तीला आपण इथे आलेलो आहोत. कशा करता वस्तीला आलेलो आहोत आपण, नाही का. या मृत्यू लोकांमध्ये वस्ती करण्यावर आलेलो आहोत. 1 दिवस तरी आपल्याला जाणं आहे, नाही का. पक्षी काही अंगणी उतरती, पक्षी काही अंगणी उतरती, ते का गुंतून राहती. पक्षी अंगण्यामध्ये उतरतात, आपल्याला चारा वगैरे खाल्यानंतर पुन्हा आपल्या ठिकाणी जातात, नाही का. पाहुणा घराशी आला, नाही का, तो वस्ती कारण झाला. तो पाहुणा जर आपल्या अचानक आलेला असतो आणि काही दिवस, 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस राहील, परंतु वस्ती कारण किंवा तो गुंतून राहत नाही. असे आपण मृत्यू लोकांमध्ये आलेलो आहोत. आपण मृत्यू लोकांमध्ये आपण अजिबात हरिश्चंद्र तारा राणी व्हाईट घरी पाणी, एवढी राजा गेला, प्रजा गेली, सगळं गेलं, नाही का. त्या शिवाजी महाराज गेले, त्याच्या अगोदर कोणते राजा होता की नाही, त्याच्या अगोदर कोणते राजा होता, त्याच्या अगोदर कोणते राजा होता, असं हे सर्वस्व आपलं जात आहे, सर्वस्व जातो. ते म्हणजे या देहामध्ये असताना भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, दुसरं काही नाही. देवाची प्राप्ती करून घ्यायची, देव आपलासा करून घ्यायचा आहे. देव आपलासा कधी होईल, देव आपलासा कधी, नंतर स्नान संध्या सर्व केल्यानंतर विधी आटपली की देवाजवळ जातो, देवाजवळ दिवा पेटवतो, दिवा पेटवले की माचीस घेतो, दिवा पेटवतो, अगरबत्ती जाळून घेतो, अगरबत्ती 2-4 वेळा ओवाळून घेतो. काय देवाचं आपलं स्मरण असेल, नामस्मरण असेल किंवा देवाचे नाव घेऊन आपण गणपती बाप्पा म्हणा, शंकर म्हणा, विष्णू म्हणा, नाही का, श्रीकृष्ण म्हणा, अनेक दैवत आहेत, ते दैवतांची अगरबत्ती ओळतो, एक देवाच्या पुढे ठेवतो, नाही दाराच्या ओरड्यामध्ये आपण लावतो. केवढी आपण पूजा केली, ती केवढी पूजा केली, 2 मिनिटाची, 5 मिनिटाची, 10 मिनिटाची, नाही का. हे आपले काय आहे, आपली काय बाहेर भक्ती आहे, ही जगाला दिसतो भक्ती. ही जी भक्ती आहे ना, ही जगाला दिसतो की मंदिरात गेलं, शनिवाराला की कोणी तेल घेऊन जातो, नाही का, काले तीळ त्याच्यामध्ये टाकतो, रुईचा पानांचा हार घेऊन जातो, कोणाला, शंकर हनुमंताला. हनुमंताला जो आपण जातो तिथे जाऊन जोर जोरान म्हणतो, नाही का, जय हनुमंत, जय हनुमंत, जय हनुमंत बोलतो, बरोबर आहे. ही आपली काय बाहेर भक्ती झाली, की बाहेर भक्ती म्हणजे लोकांना दाखवण्याची भक्ती. आता ही जी आपण प्रवचन करतो हे तुम्हाला दाखवण्याचे प्रवचन आहे, पण आतमध्ये जे काही प्रवचन आहे, अंतर्मय जी भक्ती आहे ती सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. जय हनुमंत बोलतो, जय हनुमंत बोलतो, अरे तो सांगतो, अरे बाबा तू हनुमंत बोलतो, पण माझ्या राजाला तू बोलत नाही, माझ्या देवाचं नाव घेत नाही, मी तुला कसं प्रसन्न होईल. तो माझा देव कोणता, राम आहे, जय श्रीराम म्हण, तेव्हा तुला प्रसन्न होईल. ही शाश्वत आहे.
आपण बजरंगबलीची भक्ती करतो, बजरंगबली आपल्याला प्रसन्न होत नाही. तो सांगतो जो मला जो माझ्या देवाला जो विचारत नाही त्याला मी तिरस्कार करतो. मारुती सांगतो की माझ्या देवाला, माझा देव कोण आहे? राम आहे. माझ्या देवाचं स्मरण कर, माझ्या देवाचे नामस्मरण कर, तर मग तुला मी प्रसन्न होईल. पण आपण त्याच्या देवा त्याचं हे करत जातो नाही, मारुतीच गुणगान गात राहतो. मारुतीच गुणगान तो मला नाही, मला माझं गुणगान गाऊ नको. माझं सद्गुरू आहे ना, माझ्या सद्गुरूचं काय कर, वर्चस्व कर, तर मग मी तुला प्रसन्न आहे. असं काहीतरी गुह्य आहे, पण आपल्याला कळत नाही. आणि कळत नाही का, तर आपण कुठे प्रवचन असतात, कुठे कीर्तन असतात, कुठे भजन असतात, तिथे आपण जात नाही, त्यामुळे ही गोष्ट कळून घेत नाही. मग नक्की आपल्याला गोष्ट काय करून घ्यायची, ती म्हणजे देव आपला असा करून घ्यायचा. देव आपला कसा होईल, देवाबद्दलची माझी आपुलकी किती आहे. जो माझे भजे अनन्य शरण आहे, तयासी मी निवारे जन्म मरण, शरणागती शरण मीच एको. जो मला भजत अनन्य शरण भावानेच भजत असेल, तेवढा मी तुला प्रसन्न आहे. कुठपर्यंत सांगितले, 5 मिनिटाची अगरबत्ती ओळून झाली, नैवेद्य दाखवला की तेवढीच भक्ती तुला, तेवढंच मी तुला प्रसन्न आहे. अखंड दिवस आहे, तू म्हणजे एक नारळ घेणार, ते घरादाराला पुण्य माग, जमणार नाही. 10 रुपयाचा नारळ देवाला फोडायचा आणि 1000 रुपयाचं पुण्य मागायचं, देव का वेडा आहे का? किंवा आपण वेडे आहेत का? नाही का? 10 रुपये दिल्यानंतर त्याला जर बाबा 1000 रुपये देईल का, आपण तर देऊ का? 500 रुपये तरी 10 रुपये दिल्यानंतर, 20 रुपये तर देऊ का? 10 रुपये दिल्यानंतर 20 रुपये देऊ शकत नाही. मग देव तसे व्यवहारामध्ये वस्तू आहे, तशी देवाच्या ठिकाणी वस्तू आहे. देव सांगतो की बाबा मला जेवढे अनन्य भावाने शरण जर तुम्ही जात असाल, तर मी तेवढा तुम्हाला प्राप्त आहे. आणि तेवढी जी प्राप्ती करायची, मग अनन्य भावाने केल्यानंतर मरता क्षणामध्ये मी तिथे उभा राहतो. अंतकालेच्या मामेव, अंतकालेच्या वेळी मी त्या ठिकाणी तू जसाच्या तसा उभा राहतो आणि तुझा जन्म मरणाचा निवाडा मी करतो, दुसरा कोणी करणार नाही. का करतो? कारण माझे नामस्मरण अहोरात्रंदिवस तू केलेलं आहे. सततम कीर्तन तो मा, सतत कीर्तन तुम्ही माझं नामस्मरण जर केलं, आज तुला ते फल प्राप्त झालं. म्हणून मरताक्षणी नाही का, मरताक्षणी आपली वासना निर्माण होतो. ज्यावेळी आपण मरतोय, मराच्या वेळीला आपली अवस्था अशी तिल अवस्था होतो. कोणी जोराने ओरडतो, कोणी जोराने फडफडतो, कोणी हातपाय आपडतो, कोणी डोळे वळतो, कोणी जीभ काढतो, कोणी ओरडतो, नाही का? अशी अवस्था प्रत्येकाच्या जीवनाची आहे. प्रत्येकाच्या जीवनाची जोर हात आपडतो का, हा जो जीव आहे ना, परजीव आहे, प्राणवायू निघताना एवढी छिद्र पडतात, एवढा छिद्र पडतो अंगाला की आपण सुई आपली इंजेक्शन जर घेताना त्रास होतो. आणि हा अखंड ब्रह्मांड नायक असणारा, 1000 सुना तेच असणारा भगवान परमात्मा आत्मा जर आपल्यातून निघताना आपल्याला ती वेदना होणार नाही का? व्हायलाच पाहिजे. मग ती वेदना होता नंतर एवढा त्रास होतो आणि एक वेळ तो प्राणवायू कुठूनही निघून जातो. कुठून निघून जातो नाही का? आपले 9 द्वार सांगितले, 9 द्वार आणि साधू संतांनी 10 सांगितलेला आहे. 9 द्वार काय सांगितले? 2 डोळे सांगितले, 2 नाकाचे होळ सांगितले, 2 कान सांगितले, 6 झाले, 1 तोंड झाला 7, आणि गुदद्वार आणि आपलं जे मलमूत्र पडतं ते 2 द्वार, म्हणजे 9 द्वार झाले. 9 द्वारातून हा प्राणवायू जातो आणि 9 द्वारातून प्राणवायू गेला की तो ब्रह्म 84 लक्ष योनीला लटकला समजायचा. 84 लक्ष योनीला लटकला. खालच्या भागातून जर खाली गेला 2 भागातून, तर तो कुठे भूचर मध्ये जातो. भूचर मध्ये जमिनीमध्ये त्याला प्रवेश येते प्राण्याला. आणि इथून ते गळ्यापासून जातो तो काय, भूचर म्हणजे वंचर, वनामध्ये फिरणारा असो नाही का, वनामध्ये. आणि जे आपल्या इकडून जातो तो पक्षी कुळामध्ये जन्माला येतो. म्हणजे असे जे खुणा आहेत, आणि या खुणा आहेत, या खुणा कुठून तयार होतात? 4 खाणीतून. 4 खाणी आहेत. अंडर, श्वेत, रजस आणि जाडस, हे 4 खाणी आहेत. या 4 खाणीशिवाय कुठलाही जीव जन्माला येणार नाही. कारण अंड्यातून एक जीव जन्माला येतो. ज्या अंड्यातून जीव येतो तो पक्षी कुळामध्ये जातो नाही का. जाडस मध्ये येतो तो याच्यामध्ये पाण्यामध्ये जातो, आणि बीजन मध्ये येतो तो झाड रूपी होतो. आणि श्वेतच म्हणजे घामातून तयार होतो. श्वेत घामातून तयार होतो नाही का. घामातून काय तयार होतं आपल्या अंगावर नाही का, आपल्या डोक्यात रुवा वगैरे होतात ते घामातून तयार होतात. त्या श्वेतच म्हणजे घामापासून तयार होतात. म्हणजे या 4 खाणी आहेत. त्या प्रत्येक खाणीला काय, आपल्याला आई आहे.
हा जीव जन्माला आला तर आईच्या उदरामध्ये जन्माला येतो. किडीच्या जन्मामध्ये या, नाही तर पशुच्या मध्ये या, नाही तर आपण मनुष्य जीवनीमध्ये या, पण आईच्या कुशीमध्ये आपण जन्माला येणार आहोत. मग आईची कुश आहे, ही आईच्या कुशीमध्ये आपण जन्माला येतो. येता वेळी भगवंताला विनंती करत येतो, देवाला विनंती करत येतो. नवमासी कष्टास्ती जाव्याने प्रसूत झाला, येता येता तुझी मानच अडकली. नाही का असं, म्हणजे 9 मास आपण कष्ट कर देतो, कोणा आईला कष्ट देतो 9 मास. येता येता 9 महिने होईपर्यंत आईला एवढा त्रास देतो आपण, एवढा त्रास देतो, पण ते आईचे उपकार आपण फेरत नाही. नाही का 6 महिन्याचा गर्भ झाला, 7व्या महिन्यामध्ये त्याच्यामध्ये प्राणवायू आला की आपली आई आपल्याला काय करते की हे खाऊ नको, ती खात नाही, थंड पाणी पित नाही, नाही का तिखट खात नाही. नाही का खात नाही, जेणेकरून मी खाल्यानंतर माझ्यामध्ये वाढणारा बाळ आहे त्याला काही त्रास होईल, असंच आहे ना, त्याला काही इजा होईल, बाधा होईल, त्याकरिता ही गोष्ट करत नाही. मग 9 मास आपण आईच्या उदरामध्ये असताना आपण देवाला विनंती करतो, देवाला अरे देवा देवा तू भरपूर आमच्यासाठी केला, मला या सुखरूप जन्म घालण्यासाठी मी तुला हात जोडून आहे, हात जोडून. गर्भामध्ये असताना आपण हात जोडून असतो, पण हात जोडून कसं असतो, वाकलासारखे उलटे आपण गर्भामध्ये उलटे टांगलेला असतो, सरळ नाही असं. वर आपण आता बसलो ना असं नाही, डोका खाली नाही पाय वर, आणि मग कुरसुमुठी करून देवाला विनंती करत जातो, अरे बाबा या नरक कुंडातून मला बाहेर काढ. कोणाला सांगतो, देवाला. देवाला सांगतो की या नरक कुंडातून मला बाहेर काढ. बाहेर आल्यानंतर भजन करीन, पूजा करीन, आरचा करीन, नवे नवे तुलाच मी ओळखून घेईन, एवढा आपण काय विश्वास दिला देवाला. आता ते काय देव भोलेच आहेत, आणि त्याने सांगितलं ठीक आहे बाबा, तू जरी बाहेर गेलास माझे भजन करते, सर्व गोष्टी करीन, पण तू मला वचन दिले ना, दिले गर्भात वचन करीन तुझे भजन. तुम्ही गर्भामध्ये मला वचन दिला, तुझे तो सांगतो बाबा मला नरक कुंडी चौबाजू वेष्टालिप लेप, नाकी तोंडी कूर्म किडे, अशी अवस्था, म्हणजे सगळ्या बाजूला विष्ठेचा रक्ताळी असा सर्व माखलेला आपण असतो या आईच्या उदरामध्ये, आणि ते सर्व आपल्या नाका तोंडात गेलेला असतो. हे तोच खरा नरक, एक लक्षात ठेवा, सर्वात श्रेष्ठ नरक तो आहे. आणि त्या नरकातून बाहेर देवाला करायला सांगतो आपण, आणि देवाला सांगतो बाबा मला बाहेर काढ, तुझं भजन करीन, नामस्मरण करीन. देवाला एक वेळ आली दया, सुखरूप जन्माला घातला, नाही का, सुखरूप जन्माला घातला, धर्मी वायू लागता, स्मरे विश्रुत तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम रडू लागे, आई वडिलांना ओळखा लागे. जन्माला आलो आपण सुखरूप जन्माला आल्यानंतर आपल्या सोयीनबाईने आपला नाल खांडला गेला, नाल खांडला गेल्यानंतर आपण रडायला सुरुवात झाली. तोपर्यंत मूल रडत नाही, जोपर्यंत नाल कापत नाही तोपर्यंत मूल रडत नाही तर नाल कापल्या रडायला सुरुवात केली. आणि देवाने सांगितले अरे बाबा 8 महिन्याचा होतात, 7 महिन्याचा होतात, तुम्ही मला वचन दिलंस. कोणतं वचन दिलं होतं, गर्भामध्ये वचन दिलं होतं की नाही, दिले गर्भात वचन करीन तुझे भजन. देवाने सांगितलं माझे भजन करण्यासाठी तू वचन दिलं, म्हणून तुला सुखरूप जन्माला घातले, व्यवस्थित जन्माला घातला. मग तो नाळ कापला, नाळ कापल्यानंतर कवा रडायला सुरुवात. देवाला त्याला विचारण्यात आलं, आणि देवाचा आणि आपला संबंध कुठे होता, नालेमध्ये होता. बेंबीपासून तर इथून ब्रह्मंद्रापर्यंत तो काय होता, संबंध होता. तो संबंध आपली सोयीनबाई तोडली, पहिल्या विड्याने कापायच्या, आता पेशीमध्ये नर्स कापतात, तर तुटल्यावर रडायला सुरुवात केली. देवाने विचारलं अरे तू आता सुखरूप जन्माला आले, माझा भजन करायचंय, आता माझं भजन करायचं, तो कोहम रडू लागे, आणि मग आणि मग कवा सांगितलं किती तिथून आपण बेमान झालेला देवाशी. कुठून, जन्माला आल्या 2 ते 5 सेकंदाचा हा विषय आहे, आणि 7 सेकंदामध्ये देवाशी बेमानगिरी झाली तर आजपर्यंत बेमानगिरीच करतो. बेमानगिरी करतो की नाही, देवाला फसवतो ना आपण. देवासाठी नैवेद्य केला, देव खात नाही, आपण खातो, नाही का. देवासाठी नवस केला आपण, देव खात नाही, आपण नवस करतो. किती फसवतो, नाही का. एवढा फसवतो. एका बाईला मूलबाल होत नव्हता. तिने काय केलं, देवीकडे गेली आणि नवस बोला की बाबा माई
10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, मला मुलगा घरामध्ये पाळणा आणत नाही. जर माझ्या घरी पाळणा आणला तर तुला मी सोन्याचं अंगरटोपर वाईन, सोन्याचं अंगरटोपर, सोन्याचं. हा आता 6 पायाचा बकरा कापेल. आता देवीला सोन्या थोडी नथ घालीत ना सोन्याची, अंगरटोपरा, टोपी सोन्याची, अंगरटोपरा सगळं सोन्याचं. आणि मग तेचकीचा बांडव करीन आणि काय करेन, 6 पायाचा बकरा कापेन बोलतो. आता देवी तो 6 पायाचा बकरा तुम्ही कधी बघितला ते आता असू दे. देवी प्रसन्न झाली, दिवसांदिवस वाढत आहे. गर्भ झाला तिला सुखरूप देवाच्या कृपाने प्रसूत झाल्यानंतर मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर त्याचं संगोपन केल्यानंतर तिला आठवण आली की आपल्याला, आपण देवीला नवस केलेलं आहे, ते नवस आपल्याला फेरवायचे. आपण बेमानगिरी देवाबद्दल करतो त्याबद्दल आपल्याला बोलायचंय. नवस तिला फेरायचंय आणि नवस फेरल्यानंतर गावाला, अख्ख्या गावाला आमंत्रण केला. आता बकरा कापायचं मग प्रश्नच नाही ना. बकरा कापायचा, सोन्याचा अंगरट घ्यायचं बोलतो, द्यायचंय. आणि नवस केला, वाजत गाजत घेऊन आले आणि त्या सोन्याचा अंगरटोपरा आपल्या थालीमध्ये घेतलेला आहे. आणि निघाली वाजत गाजत. आता त्या वाजत गाजत केल्यानंतर देवीला सांगितलं, तुझा नवस फेडण्यासाठी आम्ही आलेलो आहोत सर्वजण, मग तुझा नवस घ्या. आता अंगरटोपरा काय होता, त्या सोन्याचा अंगरटोपरा म्हणजे फसवण्याचा विषय काय, तर त्या मुलाचं तिने नाव काय ठेवलं होतं, सोन्या. त्या बाईने मुलाचं नाव ठेवलं सोन्या. सोन्याचा अंग्र म्हणजे कपडा वगैरे जुना 2-4 दिवसाचा घाणेरडा झालेला. आणि टोप कशाला असतात ते नाही का, कशाला असतात सापाई, तुमच्या रोजचे याच्यात जातो. तुम्हाला लेडीज मध्ये रोजचे तुम्ही त्याच्यात वावरतात, रोजचे ऊला सापाई असतात. ऊ जी आहे ना आपली, तिला सापाई असतात. असे बरेच डोक्यात बोली नव्हती म्हणून सांगितलं की घामापासून उभ्या तयार होतात. अशी घातली आणि गारली आणि हे 6 पायाचा बकरा. म्हणजे किती फसवलं आपण देवीला, नवस पुरा करून घेतला. म्हणजे एवढे बेमान आपण आहोत, एवढे बेमान आहोत नाही का. मग हे बेमान केली कोणी केली, आपण केली म्हणून देवाचा संबंध तुटला. आणि देवाचा संबंध तुटल्यामुळे आपला आणि देवाचा संबंध बरोबर होत नाही. म्हणून आपल्याला काही ना काही आपत्त्या होतात, काय ना काही आपल्याला दुष्काळ येतो, काय ना काही आपल्याला त्रास होतो. का देव म्हणतो की यार माझ्यासाठी, की मी तुला, माझ्यासाठी भूतलावर मला ओळखण्यासाठी मी तुला पाठवलेला आहे, पण तू काही माझा विचार करत नाही. तू तुझ्या प्रपंचामध्येच नटून राहिलेला आहे. प्रपंचामध्ये आपण प्रपंचित आहोत की नाही, किती प्रपंचात किती बघा ना. माझे पंजोबाई प्रपंच केला असेल तेव्हा त्यांना आजोबा झाला नाही का, आजोबांनी प्रपंच केला असेल माझा बाप झाला, बापाने प्रपंच केलं मी झालो, आता मी प्रपंच केलं माझी पोरं झाली. आता पोरं जो प्रपंच करत राहतील, तुटेल प्रपंच, तुटेल. प्रपंच तुटणार नाहीच, प्रपंच हा चालूच राहणार आहे. प्रपंचामध्ये आपण फार घोटाळा केले, प्रपंच आपला पाठ सुटत नाही, परमार्थाच्या पाठीमागे लागत नाही. प्रपंच आहे ना, आणि त्याच्यामध्ये प्रपंच आणि पुढे काय सांगतात, संसार सांगितलेला आहे. आपण प्रपंचाला काय समजतो, संसार समजतो आणि संसाराला प्रपंच समजतो, असा घोटाळा झाले. पण संसार काय, संसार जन्माला येणे आणि मरण हा संसार आहे. आपण संसार काय म्हणतो, एखाद्या मुलीचं लग्न झाला आणि अचानक आपल्याला भेटल्यानंतर त्या मुलीला विचारतो, बाई तुझा संसार कसा चालले, ती मस्त संसार चालले. तर संसार आहे का, प्रपंच आहे ते. संसार म्हणजे काय, संसार म्हणजे जन्माला येणं आणि मरण याला म्हणतात संसार. संसार दुःख मूल चौकडे इंगल, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ, स्मराते हरियारा शरण जावा गोविंद. का जर फेरा चुकवला दुःख आहे. पाठवले कशाकरिता, तुमच्या जन्म मरणाचा फेरा चुकण्यासाठी, मला ओळखण्यासाठी. मला ओळखल्यानंतर काय करून तुम्हाला कुठे जायचं आहे, हीच वस्तुस्थिती आपल्याला याच्यासाठी कीर्तन आहे. याच्यासाठी कोण आहे, मी तू हा विचार विवेकी शोधाव, मी कोण आहे हे जर आपल्याला जाणलं तरी आपला सार्थक होईल. पण आपण ते जाणत नाही, किंवा त्याच ठिकाणी किंवा त्या वस्तूला आपण प्राप्त होत नाही. मी इथे कशाकरिता आलो,
आपला इथे विषय होता, मी कशा करता इथे आलो, तर मी या भवबंधनातून मृत्यू लोकामध्ये देव ओळखण्यासाठी आलेला आहोत. इतर खा प्या मजा करा, नंतर एक वेळ तांगड्यावर करून जा, याच्यासाठी नाही. जाणार तर आहोतच, जाणार आपण आहोत. त्याच्यासाठी सत्कार्य झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या जीवनाचा सार्थक झाला पाहिजे. मग आपण मरणार आहोत. कोण कधी मिळेल, मी आता इथे बोलता बोलता मरेल सांगू शकत कमी नाही. आपले हित कळाले पाहिजे. हित आपले काय, देवाचे चिंतन. हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. आपलं हित आहे ना, ते देवाचे चिंतन आहे, देवाचे नामस्मरण करायचे. नामस्मरण करण्याकरिता आपण इथे आलो आणि नामस्मरण करता करता आपण देवाला ओळखला जातो, देवाला जाणता येतो. ही वस्तुस्थिती. आणि ही वस्तुस्थिती कोण सांगणार आहे आपल्याला? साधू संत, ऋषी मुनी, नाही का, सद्गुरू. गुरु जेव्हा प्रत्येक शिक्षणाला गुरु लागतो, नाही का. आपण जन्माला आई वडील गुरु झालो, शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक गुरु झाले, कामाला लागल्यानंतर आपले साहेब लोक गुरु असतात. अनेक अनेक सगळ्या शास्त्र पठायत करता वेळी गुरु लागतो. मग हे सगळे गुरुच्या मार्फत होतो. मग परमार्थ सुद्धा गुरुच्या मार्फत आपल्याला कळला जातो, देव ओळखला जातो. पण तसा सद्गुरू असायला पाहिजे. कसा? ज्याच्याकडे ही वस्तुस्थिती असेल, त्या नाही काय वस्तू त्याच्याकडे, म्हणजे त्याच्याकडे जे ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, आणि तो ब्रह्मज्ञान आहे तो आपल्यापर्यंत, आपल्या जवळ आहे, त्याची फक्त आठवण करून देणारा पाहिजे. अशा संत शरण जा, अशा साधू संतांना शरण गेला तर ती वस्तुस्थिती आपल्याला देईल. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे. आपण कोणाकडे मागायचं? एखाद्या भिकाऱ्याला जर दिलं रे बाबा 10 रुपये दे, तो सांगून माझी चोरी पाटली, तुला कुठनं देऊ, आहे ना. असं जर गुरु आपण पाहिलं तर आपल्याला त्याचं सार्थक होणार नाही. एक तर गरीब माणूस आहे, त्याला सांगला अरे तो 10 दिवस जेवला आणि त्याला सांगला आपण जेवायला देतो, कसा देऊ शकत नाही. तो अगोदरच तो त्याच्यातून दुःखी आहे, भुकेमध्ये व्याकुळ आहे, आणि त्याला आपण जे गेल्यानंतर मागितल्यानंतर ते आपल्याला देऊ शकत नाही. ठीक आहे, जर आपण एखादी वस्तू आपण सोन्याचा डाग जर बनवायला गेलो, मी नेहमी उदाहरण सांगू, सोन्याचा डाग जर बनवायचा आहे आपल्याला, सोन्याचा एक वस्तू बनवायची काय तर छोटीशी, जर आपण हार्डवेअरच्या दुकानामध्ये गेलो आणि हार्डवेअरच्या दुकानामध्ये गेल्यानंतर त्याला विचारले बाबा मला सोन्याची वस्तू दे, आता कुठल्या तोंडाने देईल, कुठल्या हाताने देईल तो? हार्डवेअर म्हणजे तिथे सगळं काय लोखंडाच्या वस्तू आहेत, लोखंडाच्या वस्तू, सोन्याची वस्तू त्याच्याकडे अजिबात नाही. मग सोन्याची वस्तू जिथे तिथे जायला पाहिजे ना, सोन्याच्या दुकानामध्ये जायला पाहिजे आपण. सोनाराच्या दुकान म्हणजे सांगायचे तात्पर्य, सोनाराचं दुकान म्हणजे सद्गुरू. सद्गुरूकडे ही देवाचे ठाम ठिकाण, देवाची खून दाखवण्यासाठी सद्गुरूंकडे ही वस्तू आहे. आणि ती खून सद्गुरू आपल्याला जसे तसे दाखवतात, जसे तसे. पण त्यांना आयशा संत शरण जावे. त्या जन्म मरणाचा फेरा चुकतो, आणि जन्म मरणाचा फेरा चुकण्यासाठी आपल्याला हे शरीर दिले देवाने. किती अन्न शरीर, अन्न मोल एवढा मोल कधीच करता येणार नाही. किती लाखाने जर मी त्याला शरीर विकला, किती लाख रुपये दिले तरी शरीर देईल का? देऊ शकत नाही, नाही का. एखाद्या वेळी म्हटलं पाटील मला तुझा हात तोडून दे, 5 लाख रुपये देईल का? तो देऊ शकत नाही. एवढा अनमोल शरीर आहे, एवढी शरीराची किंमत आहे, आणि शरीराची किंमत आहे, आणि तरी आपण देवाला म्हणतो आम्हाला देवाने काय नाही दिला, नाही का. देवाने काय दिले? काय दिले? इंद्रियात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने जोडशील तू नारायण. एवढं देवाला जोडण्यासाठी हात दिले, पाय दिले, डोळे दिले, कान दिले, मुख दिला, आणि एवढं साधन दिलं तरी पण एक साधनाचा उपयोग करत नाही आपण. एक साधनाचा, नाही का. पाय तिरले आता घडव ती करत नाही, हाताने टाळी वाजवा देवाची, रामकृष्ण ते करत नाही. डोळ्याने भगवंताचे स्वरूप पहा, ते आपण पाहत नाही. कानाने देवाचे गुणगान ऐका, ते आपण ऐकत नाही. आणि मुखाने भगवंताचे नामस्मरण करा, ते आपण करत नाही. मग आपण कशासाठी आलो? जन्म आला याला आणि पाहुणी वाहून वाहून मेला, अशी आपली अवस्था नाही. आपण या मृत्यू लोकांमध्ये व्यापार करण्यासाठी आलो. व्यापार जो आहे तो जो व्यापार तुका म्हणे हित होय तो व्यापार. हित म्हणजे आपल्याला हित आहे ते देवाचे चिंतन केल्यानंतर देव प्रसन्न होतो, देव आपल्याला प्राप्त होतो, आणि देव आपल्याला ओळखला जातो. हे हित आहे. हे हित जाणण्याकरिता मृत्यू लोकांमध्ये देवाने सुखून जन्माला घातला.
पण आपण त्याची हेलना केली, आपण त्याची काय केली, तिरस्कार केला, म्हणून आपल्याला दुःख भोगावे लागतात. आणि दुःख भोगता 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 मग सांगितलं की ज्यावेळी मृतक्षणीमध्ये आपल्याला नको ते विचार येतात, नको ती आपली वासना निर्माण होतो, नको त्या ठिकाणी आपण गेलेला असो ती आठवण येतो. आणि मरता मरता एखाद्या वस्तूवर आपली वासना राहिली, जीव राहिला की जन्म घेणे लागे वासनेचे संगे, देणे झाले अंगे हरी रूप, जन्म घेतो वासनेच्या संघामध्ये. ज्याच्यावर वासना असेल त्या रूपामध्ये आपण जन्माला जातो. एखाद्या वेळी आपल्या मनामध्ये बैल आला, गाय आली, त्या मरता क्षणी मेलो तर गायीच्या रूपामध्ये जातो, कोणी कुत्र्याच्या रूपामध्ये, कोणी डुकराच्या रूपामध्ये. अनेक असे जीव आहेत की ते 83 लक्ष योनी, 9999 योनी आणि एकच मनुष्य योनी असते. आणि मग ते वासना राहतो, नाही का, अशी वासना राहतो, अशी वासना राहतो की त्या वासनेतून सुटकाच होत नाही. एक छोटा उदाहरण पण तुम्हाला सांगू शकतो मी की बाबा ज्यावेळी गावामध्ये एक मोठा महात्मा होता, फार कीर्तनकार प्रवचनकार सर्व लोक त्याला मानायची, हजारो शिष्य. आणि ज्यावेळी त्याने सांगून ठेवला होता की ज्यावेळी माझा अंत होईल, ज्यावेळी माझ्या शरीरातून देह निघून जाईल, मग तुम्ही एक हप्ताभर काय करा, नामस्मरण करा, चिंतन करा, हरिपाठ करा, काय कीर्तन करा, पोथ्या वाचा, आणि हे सर्व जर वाचलं तर मी काय होईल, जिवंत होईल. त्या महात्म्याने काय सांगितलं की मी जिवंत होईल. मग लोकांना वाटलं एवढा मोठा महात्मा आहे, नाही का, एवढा शिष्य आहेत, सर्वांना ज्ञान देतो, कसं का मरणार तर नाही पण जिवंत होईल. ठीक आहे, काही वेळेला त्या अंतवेळेला आली, अंतवेळेच्या वेळी शरीर सर्व गात्री गळून पडले, सगळं विकल झाले, त्याला उठता येत नाही, बसता येत नाही, अशी अवस्था झाली त्या महात्म्याची. आणि अशी अवस्था होताना ही अवस्था करतावेळी सर्व गावातले शिष्य आले की आता आपला बाबा देह सोडणार आहे, आता बाबा आपला मरणार आहे, असं करता करता आता असं झोपवला. आता झोपल्यानंतर एका दरवाजाच्या बाजूला त्याचा नजर बाहेर गेली, त्या महात्म्याची नजर बाहेर गेली. आणि नजर बाहेर गेल्यानंतर त्या समोर त्याला एक बोरीचं झाड दिसलं. त्या महात्म्याला एक बोरीचं झाड दिसलं, आणि बोरीचं झाड दिसल्यामुळं त्या बोरीला बोर त्या वेळेला नव्हती, परंतु अचानक एक बोर तिथे त्या झाडाला बोर पिकला होता. एकदम झाडावर बोर पिकले तर पिवळा धम्मक असतो. त्याला वाटलं आपल्याला बोर खायला मिळलं असं तर बरं जावं. आणि ती नजर त्या पोराकडे गेली. पोराकडे जाता जाता महात्मा पुचकला, लगेच वारला, त्याचा प्राणवायू गेला. वायू गेल्यानंतर काय झाला, हे लोकांना कळालं, शिष्याने केलं का बाबा आपला बाबा मरण पावला, तर रडायला झाले. तर त्या महात्म्याने हे रडायचं नाही, त्याने काय सांगितलं होतं आपल्याला, भजन करा, कीर्तन करा, मी जिवंत होईल. आता चालू केलंय एक दिवस लागे वासनेच्या संगे. म्हातारा काही उठत नाही. 15 दिवस झाले तरी काही उठत. त्यांनी सांगितलं की उठेल. असं कसं आपल्याला म्हातारा म्हणजे महात्मा आपला बाबा आपल्याला खोटं बोलला नाही. मग असं राजा काका सारखा एक ज्ञानी माणूस आला. अरे बाबांनो, त्याचाच शिष्य, अरे बाबांनो तुम्ही काय करता, की बाबा बोलता आपला गेला होईल असं का. मग त्यांनी तर्क काढला की त्याचा ज्ञानीच होता, ज्ञानी असल्यामुळे तर्क काढला. बाबाला कुठे निजवले इथे असंच आहे, पण लक्ष होता बाहेर. त्याने तर्क काढला, लक्ष बाहेर होता. आणि लक्ष आणि कसा म्हाताऱ्यासारखं लक्ष लावला तर बोरी झाड होतं. बोरी झाडाला एक बोर पिकलेला होता, आणि पिकलेला बोर असल्यामुळं याला वाटला की बाबाचा जो प्राणवायू आहे कीड तिथे ठेवल्या भजन कीर्तन चालू केला, तर किडीतला प्राण त्या महात्म्यामध्ये आला, आणि कीड तिथे मरून पडली. म्हणजे सांगायचे तात्पर्य, किती महात्मा असू दे, किती ज्ञानी असू दे, किंवा तत्वज्ञानी असू दे, पण त्याची वासना जर कोणत्या गोष्टीवर राहिली ना, त्या वासनेवर जन्म घ्यावा लागतो. ती वासना आपली कशाला असायला पाहिजे, देवाबद्दलच्या नामाची वासना असायला पाहिजे. तर मग आपण देवरूप त्या देवाच्या ठिकाणी आपण जाऊ, तरच जाऊ. नाहीतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला थारा नाही, किंवा त्या ठिकाणी आपल्या वस्तुस्थिती प्राप्त होणार नाही. बाबा हे जे करायचं आहे ना, ही वासना आहे ना, देवाबद्दलची वासना. सतत नामस्मरण व्हावं, सतत खटाटोप आहे, काही कामाचं काही करायचं नाही, काही करून फायदा नाही.
असं आहे. पण नामस्मरण हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि नामस्मरण जे करता वेळी आपल्या हृदयामधला जो भगवान परमात्मा प्रगट होतो, की प्रगट झाल्यानंतर भगवान परमात्म्याची आपल्याला जाण येतो, त्याला भगवान परमात्मा म्हणजे असणारा नांदत असणारा तो भगवान परमात्मा आत्मा आहे. ते आत्म्याला जाणायचे. तुमच्यामध्ये सर्वांच्या मध्ये आत्मा आहे, सर्वांमध्ये आत्मा आहे. भरला घन दाट हरी दिसे, ज्ञानदेव पाठ हरिया वैकुंठ, भरला घन दाट हरी दिते, ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निदान, सर्व गटी पूर्ण एकनाथ. सघट म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये असणारा एकच आत्मा आहे. त्या आत्म्याला जाणायचं आहे. पण आत्म्याला जाण्यासाठी तत्व कळायला पाहिजे, तत्वज्ञान व्हायला पाहिजे. जोपर्यंत तत्व कळत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होणार नाही. तत्व काय आहे, तत्व बी कळायला पाहिजे की नाही. तत्व कशा प्रकारे नाही का. आता याच्यामध्ये पाणी आहे, आता या तांब्यामध्ये पाणी आहे, आणि हा जो पाणी आहे, जर आपण सर्वही, मी तर म्हणतो का हा सागर आहे, मी तर म्हणतो हा सागर आहे, हा जो पाणी आहे ना हा सागर आहे. आता तुम्हाला सागराचं पाणी तर खारट लागतो ना, गोड आणि शुद्ध पाणी आहे. प्रक्रिया केली तर त्याने फिल्टर करून आपल्याला पाणी दिलेलं आहे, एवढं चांगलं पाणी. पण तुम्ही सागर कसे का म्हणतात, हो सागर आहे ना. तुम्ही जर सागर तत्व जर त्याचं पाहिलं तर सागर आहे नाही का. सागरामध्ये सूर्याची किरणाची उष्णतेमुळे काय होतो, बाष्प तयार होतात. बाष्प तयार झाले की धुराच्या मार्गाने ते कुठे आकाशा मार्गात जातात. आकाशा मार्गे तो पाणी आकाशा मार्गे धुराच्या वाफेमध्ये जातो, आणि आकाशामध्ये त्याचे काय होतात, ढग तयार होतात. ढग तयार झाल्यानंतर काही कालांतरावर ते काय होतात, तिथे उष्णता निर्माण होतो, सोसायटीचा वारा सुटतो आणि एकमेकांच्या अंगावर आदळतात. आदळल्यानंतर ते ढग फुटतात. फुटल्यानंतर ते तो ढग सगळे पाणी पडतो. कुठे पडतो, डोंगरावर पडतो, नदीमध्ये पडतो, समुद्रामध्ये पडतो, तुमच्या शेतीमध्ये पडतो, वावड्यामध्ये पडतो. तुम्ही जेवढी काही फळं झाडं लावलं असेल त्या प्रत्येक ठिकाणी पाणी पडतो की नाही, प्रत्येक ठिकाणी. आता बघतो ना सतत पाणी आहे. आता तो पाणी पडतो डोंगरावरने वाहत 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 तो कुठे जातो, नदीला मिळवतो. नदीला मिळाली की नदी कुठे वाहत जातो, समुद्राला जातो. तो समुद्र नाही का. तत्व काय बोलतो तसं आपण कुठून आलेलो आहोत हे आपल्याला विषय कळून घ्यायचे. कुठून आलो आपण, नक्की कुठून आलो, आपण देवाकडनं आलो ना नाही का. देवानेच आपल्याला पाठवले की नाही, सुखरूपचा जन्माला देवाने पाठवलं. मग आपण देववंशी आहोत. मग देववंशी आहोत, आपण देवाकडनं आलो. देवाने सांगितलं तिथे गेल्यानंतर माझे भजन करा, कीर्तन करा, मला जाणून घ्या. देवाला जाणून घेतलं काय करायचं, हे कार्य करायचं, दुसरं काही करायचं. आणि हे कार्य केलं की मग आपलं कुठे जायचं, जसा पाण्याने आपल्या बाष्पाच्या द्वारे डोंगरावर पडला, सर्व फुलांना फलांना शेतीवाडी पिकवली, तस आपण काय केलं, ढग रूपी आपण सद्गुण शरण गेलो, देवाला प्रसन्न करून घेतला. आणि आपल्यातून जे काही उपकार करण्यासाठी हे जे प्रवचन कीर्तन आहे हे उपकार आहे. आता उरलो फक्त परोपकारासाठी. परोपकार आहे, हे उपकार आपल्याला फेडायचे. तसं पाण्याने उपकार आपल्यावर केलं नाही का. पाण्याने उपकार केलं की नाही, शेती पिकून दिली, फळांना पाणी भेटलं, झाडं फुलाली नाही का. अनेक सर्व दगड आयुष्य वर्षातून एक वेळ आंघोळ करतात, दगडांची आंघोळ झाली, वाहत वाहत नदीमध्ये गेले. मग असं जो पाण्याने उपकार केलं तसं आपल्याला भगवंत प्रसन्न झाले किंवा साधू संतांच्या उपकारामध्ये आपल्याला उपकार आहे. आता तो पाण्याने उपकार केला, सर्वांना तृप्त केला, साधू संतांनी उपकार केला, सर्वांनी ज्ञान दिला. पण आता दोघं कुठे जायचंय, पाणी जसा वाहत वाहत समुद्रामध्ये जातो तसा हा जीव आहे नामस्मरण करता करता देवाच्या ठिकाणी जायला पाहिजे. तर मग ती वासनाची कशी असायला पाहिजे, त्या वासनेमुळे आपला घोटाळा झालेला आहे. म्हणून आपल्या 84 लक्ष योनीमध्ये गटांनी लावा लागतो. आणि याकरिता हे आपलं हे प्राणवायू गेलेले आहेत नाही का. आपले बाबा गेलेले आहेत, काय सांगितलं, बाबा गेलेले ते काय गेलेलं आहे, त्यांच्यामध्ये ते प्राणवायू निघाला. आणि शरीर आहे हे पंचमहाभूतांचं शरीर आहे आणि 3 तत्वांमध्ये भरलेलं आहे. आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत. आणि 3 गुण रजतम आणि सत्व हे 3 गुण आणि पंचमहाभूत हे सर्व 8 कार्य त्याच्यामध्ये. हे 8 कार्याने जर विचार केला, 8 कार्याने जर विचार केला, हे शरीर आहे ना याला आपण सोडून देऊ. 8 कार्याने विचार केला, रजतम सत्वाने विचार केला, पंचमहाभूते आप, तेज, वायू, आकाश ह्याही जर विचार केला, हे बाबाच्या मागे पाठीमागे लागू नये, आपण याला सोडून देऊ. आणि याला जर सोडून दिला जीवाने तर काय होईल,
निघून गेला वारा, खाली राहिला पसारा, मग माणूस मरतो. आणि माणूस मेल्यानंतर नाही का त्याची अवस्था होतो. ते अवस्था आपल्याला पाहता येत नाही. एखादा म्हातारा किंवा म्हातारी असं मरत असताना की त्याची अवस्था होतो. मग सांगितले कोणी हातपाय आपटतो नाही, कोणी जोरदार ओरडतो, कोणी थाटारा उडतो हा जीव जाताना. आणि जाता जाता काहीतरी कालांतरावर आता मरायचा वेळ आले, मेला असं कळलं लगेच रडायला सुरुवात करतो आपण सर्वजण. हा आपला जीव याच्यातून, या प्राणवायू या शरीरातून निघून गेला, एक कळलं आपण रडायला सुरुवात करतो. किती घाई करतो, किती घाई नाही का. मेला 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 म्हणते रडायची घाई, आंघोळ केली कुठे भिजला कुठेच नाही. एवढी अवस्था आपली, एवढी अवस्था नाही का. कोणाची आंघोळ होतो, कोणाची नाही. कसं तरी एकदा आम्ही पाठ टाकतो, कुठे ओढणा लावतो, कुठे टिकली लावतो, कुठे हार घालतो, कुठे कापूर आवडतो. आहे का, आहे काय देवाची किंमत काही. जिवंतपणे असताना कधी हातातलं लोढा, हातात पाणी आपण घेतला नाही का. आपल्या घरातल्या माणसाने दिला. कधी जेवायला आपण हातातून घेतला आणि आपल्या टेबलावर येऊन जेवलेला आपण. अनेक पक्वान, किती पक्वान खातो आपल्याला त्याची नावं पण येत नाही, एवढी पक्वान आपण खातोय. आता कधीच घेतला नाही, आपण कधीच घेतला नाही. आणि मेल्यावरती नाही त्याला तळलेला भात, नाही त्याला पापड नाही, आहे का देता आपण. काय कधी हलत टाकला ते मीठ टाकतात ते पण माहिती नाही, उकळताना बरोबर देतात ना. जिवंतपणे एवढे चोचले आपले, जिवंतपणे. आणि एवढे चोचले आपल्या शरीराला करतो, एवढे चोचले जर देवाबद्दल केलं तर आपल्याला केल्यानंतर तुला विचारत नाही. कुठे शिदोरी आपण देतो, कुठे बांधतात, कोणी नाही बांधत, कोणी रस्त्याला पडतो, आत पाहतो रस्त्याने पडतो. अशी शिदोरी आपल्या बरोबर देतात. ती कशाने, पाण्याने फक्त उकरलेली असतो नाही का. त्याचे हलत टाकतात, मीठ टाकतात, तेल नाही, काय नाही. आणि जिवंतपणे असताना एक जर मिठाचा खरा नसला तर 2 शिव्या आपल्या पत्नीला देतो, 2 शिव्या आपल्या भाया, एवढं. पण मेल्यानंतर पुन्हा कोणी विचारत नाही. जिथपर्यंत आपला हा शाश्वत देह आहे तिथपर्यंत धन तारा पुत्र सर्व लोभाकरिता आपले, सर्व लोभाकरिता. माझा बाबा मी बाबा म्हणतो नाही का, माझा पती आणतो ना तिथपर्यंत माझा पती आहे. ह्या सर्व गोष्टी आहेत. या सर्वांचं ज्ञात नाहीये, सर्वजण असं करत नाही. काही लोक करतात की जोपर्यंत आणतो ना तो माझा बाबा, तोपर्यंत आणतो ना तो माझा पती, जोपर्यंत मला देतो तो माझा बाबा. म्हणजे अशी जी वस्तुस्थिती आहे ना, ही वस्तुस्थिती कुठे आहे, या मृत्यू लोकांमध्ये. इतर तिथे नाही, इतर काही हा विचारच नाही. आणि ते संदर्भ मेला म्हणती रडायची घाई. आणि कुठे लगेच किती दिवस ठेवतो आपण नाही का. आता आपले बाबा गेले नाही का, किती दिवस किंवा किती तास आपण ठेवला. जर आपला होता मग आपण शोकेश मध्ये ठेवला असता नाही का, असं जसं तसा बसून. नाही ना, नाही ठेवता येणार का. तो आपला नाहीच आहे. तो काय ऋणानं बंद झालेला आपला रक्ताचं नातं आहे, म्हणून आपण त्याच्यासाठी रडतोय, त्याच्यासाठी दुःख करतोय. रक्ताचं नातं आहे म्हणून त्याच्यासाठी का, त्याने आपल्यासाठी अपाट कष्ट केलं. आणि आज आपल्याला जसे तसे घरदार सर्व काय केलं, जसे तसे करून ठेवलं. म्हणून आपल्याला त्याचा काय विलाप होतो. आणि या विलापाच्या दृष्टिकोनातून आपण रडायला सुरुवात करतो. आणि रडता त्याचा विलाप करता सर्व गुण आठवून रडतात आपण. सर्व गुण काय काम केलं असेल नाही का, चांगलं काम केलं, ही रडायची घाई असतो. की आमच्या तो जी वस्तू जाणार आहे ती जाण्या अगोदर ज्या जीवाला कसं आपलं सांभाळता येतील ते आपण प्रयत्न करतो ना. त्याला प्रयत्न करतो, दवाखान्यात नेतो, हे करतो ते करतो नाही का. परंतु त्याचा काल वेळ ठरलेला आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, डॉक्टरकडे न्या, कुठे न्या, परंतु त्या जीवाचा जिथपर्यंत आयुष्य आहे तिथपर्यंत त्या जीवाला राहणंच आहे. मग तो 10 दिवस तरी आथरुणामध्ये 10 वर्ष पण राहील. त्या जीवाचं आहे, त्या जीवाला राहणं आहे. आणि जीवाचं जेवढं आयुष्य संपलं की त्या जीवाला हे शरीर सोडणं आहे. ते शरीर सोडण्या अगोदर ते सांगत मरणाआधी सावरला आपले हित साधून घ्या, जन्म घालू नये वाया. ही मानवाची उत्तम काया म्हणजे शरीर मानवाचं आहे. त्या शरीरामध्ये सर्व प्राप्त आहे, परंतु आपण ती प्राप्ती करून घेतली पाहिजे. मग या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्या काय होतात, चुकलं, ही गोष्ट करायची चुकली तर चुकल्या वर्म फेरा पर्याय. आपण चुकतो, काय चुकतो, जी गोष्ट करायची ती करत नाही आणि जी गोष्ट करू नये ती करतो. जी गोष्ट करून घ्यायची, काय गोष्ट करून घ्यायची तर देवा
आपला असा करून घ्यायचा की देवाला ओळखायचे, जाण्याकरिता ते मार्ग सांगितले, त्या मार्गाच्या द्वारा शाश्वत जावा आणि मार्गाचे शाश्वत गेल्यानंतर ह्याची मती करेल, देवाची मती करेल नवे नवे, तर आपल्या जन्म मरणाचा फेरा चुकला, हे शाश्वत आहे मुखी ना माती मोक्ष याची साक्ष पुरुषांची, वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तुशी. इथे उधारीचा काम नाही, उधारी नाही की बाबा उद्या देतो तसं नाही, लगेच लगेच मुटके उदय मुख उदय जग दिसे आणि हृदय संयमच असे, प्रत्यक्ष पाहू लगे पैसे या मोठे गुरुच्या मुखातून कानावर ते पडद्यावर पडल्या आपल्याला ती गोष्टीचा अनुभव येतो. पण ते तसे गुरु असायला पाहिजे. मग सांगितलं की बाबा तसे गुरु असायला पाहिजे, त्या गुरुच्याच मार्फत परमार्थ घडला जातो नाही का, जन्म मरणाचा फेरा चुकला जातो आणि आपल्यातून गेलेले हे जीव आहे, हे जीव सगळ्यांना एक वेळ जायला आहे, ते जाण्याच्या अगोदर ही गोष्ट करून घ्या. कुठली गोष्ट? देव आपलासा करून घ्या. देव आपला आहे, देव इतरांचा नाहीये, पशुचा देव नाहीये, त्यांच्या हृदयामध्ये जरी असला पण त्यांना प्राप्त करून घेता येणार नाही. त्यांच्या देहामध्ये जरी देव आहे पण त्यांना देवाला ओळखता येणार नाही. पण आपल्या हृदयामध्ये देव आहे नाही का, मग त्याला ओळखायचं सोडून आपण नको त्या ठिकाणी जातो नाही का. पहिला बघा ना, आपण दुसऱ्याला पहिला बोलतो तू असा तू तसा हे करतो, पण पहिला मी कोण आहे, मी कसा आहे, तेव्हा दुसऱ्याला आपण बोलता येतो. मी जर चांगला वागत असेल तर इतरांना आपण दोषी ठरू शकतो. अरे मी दोषी आहे आणि दुसऱ्या दोष ठेवणं म्हणजे फार चुकीचं आहे, फार कष्ट आहे. मग ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला फक्त परमार्थामध्ये सापडले जातात आणि परमार्थामध्ये जी गोष्ट सापडली जातो ती गोष्ट तुमच्या अनंत म्हणजे अनंत कोटीचं पुण्य, अनंत कोटीचं पुण्य उभे राहतात आणि अनंत कोटीच्या पुण्यामुळे तुम्हाला काय होतो, जन्म मरणाचा फेरा चुकतो. आणि याकरिता आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्यावर कृपादृष्टी होतो, कोणाची कृपादृष्टी होतो, प्रथम आई वडिलांची कृपादृष्टी होतो. आई वडिलांची कृपादृष्टी झाली की गुरुजनांची कृपादृष्टी होतो, शाळेमध्ये कृपादृष्टी होतो आणि काही कालांतर जर चांगली कृपा जर झाली तर ती सद्गुरूची कृपादृष्टी होतो आणि सद्गुरूची कृपादृष्टी झाली तर जन्म मरणाचा फेरा चुकला समजत. आई वडिलांची कृपा आपल्याला व्हायलाच पाहिजे नाही का. आई वडिलांची कृपा झाली आणि आपण आई वडिलांची कृपा झाल्यानंतर आपण या जगामध्ये वावरतो आहे ना. आई वडिलांनी कृपा केली, आई वडिलांनी त्यांचे प्रारब्धाने आपल्याला जन्म दिला म्हणून आई वडिलांची कृपा आपल्याला झाली आणि आपल्या सुखरूप जन्माला घातलं आणि जन्माला सुखरूप घातलं आणि जन्माला सुखरूप घातल्यानंतर आपण कसं वाहू, जे जगामध्ये राहू ते आई वडिलांना माहित नसतं. ते तुम्ही वाढत जा, तुम्ही शिक्षण घ्या आणि चांगले राहा, हाच हेतू असतो. पण आई वडिलांचा असं असते की आम्हाला तुम्ही काही नाही दिलं तरी चालेल पण माझा मुलगा चांगला राहावा. मग आता आई वडिलांनी ते विचार केला असता, पहिला विचार तर तिने विचार केला असता की असा मुलगा मला नकोय म्हणून काय त्याचा गळा दाबूनच सकाळ मारला असता नाही का. मनान जर विचार केला असता की माझा मुलगा गुंडा होईल, माझा मुलगा चोरी मार्या करेल, मग तेव्हा त्या आईने आपल्याला गळ्याला दाबून मारला असता. जर एखाद्या आईने असा विचार केला असता माझा मुलगा श्रीमंत होईल, माझा मुलगा श्रीमंत होईल, माझा मुलगा पारमार्थिक होईल म्हणून तिने विचार केला असता की याला सुद्धा आपण गळ्याला फास देऊन आपण मारून टाकू, असा काहीने विचार केला नाही. नाही चांगल्याचा विचार केला, नाही वाईटाचा विचार केला, पण आपल्याला सुखरूप जगवला. आणि सुखरूप जगवला कोणी जगवला? आईने, आई वडिलांनी जगवलं ना आपल्याला. म्हणून सांगते सकल तीर्थाची अधुरे जे का माता भितरे. आई वडिलांनी सुखरूप जन्म आपल्याला वाढवला, वाढवल्यानंतर आई वडिलांनी आपल्या सुखरूप जन्माला वाढवल्यानंतर काय केलं आपण पडत, शिक्षण तुम्हाला चांगला दिला, चांगल्या नोकरीला लागला, नाही अफाट पैसे कमवायला लागला आणि कमवता कमवता आपण चांगला घर बांधला. घर बांधल्यानंतर आई वडील काय झाले, वृद्ध झाले म्हणजे म्हातारे झाले. आई आपल्याला चांगलं शिक्षण, चांगल्या नोकरीमध्ये चांगली सुशिक्षित पत्नी मिळाली, पत्नी मिळाली, मुलबाळ झालं, मुलबाळ झाल्यानंतर काही कालांतर आपण काय होतो, अधू बनतो. अधू म्हणजे वयस्कर होतो, वृद्ध होतो, आपल्याला कधी चालता येत नाही, कधी आपल्याशी कोणशी पुढे जाता येत नाही, म्हणून आपण एका ठिकाणी काय असतं ते आपला व्यवहार करतो. परंतु काही कालांतर काही लोक असे असतात की आई आहे वडील आहे ह्यांच्यापासून आपल्याला त्रास होतो. अशी लोक आहेत, आई वडिलांपासून त्रास करतात काही लोक नाही का. एवढा त्रास करतात की आईला सांगा इथे कशाला पासून तिकडे जा, कोणी सांगतो इकडे कशाला पासून तिकडे जा, आहे ना. आपण
कानाने ऐकतो, डोळ्याने पाहतो काही ठिकाणी. मग आई वडिलांना आपण ज्या जागेवर बसलेल्या आहे त्या जागेवर उठून आपण बाहेर पाठवतो, हे योग्य आहे का? नाही का? म्हणून सांगितला की माझा मुलगा कसा होईल म्हणून त्याही विचार केला नाही. गुंडा होतो, श्रीमंत होतो, का डाकू होतो, मारला नाही. पण आपण याला आई वडिलांनी काबार कष्ट करून जगवला. काबार कष्ट, काही ते श्रीमंत होऊन नव्हते, काबार कष्ट केले. याची मजुरी कर, त्याची मजुरी कर, असं करता करता आपल्याला वाढवलं, शिक्षण दिलं आणि बायका पुढे झालं. म्हणून आपण आई वडिलांना काय करतो, कोणी घर बांधतो, कशाकरिता बांधतो आपण? कोणासाठी करतो? नाही का? 2 मुलं असेल 2 रूम पाडून घेतो, 2 ब्लॉक घेतो आपल्यासाठी. म्हणजे आई वडील आपल्यासाठी सोय करून ठेवतात. पण आई वडिलांची सोय आपण करतो का? आई वडिलांची सोय आपण करतो की आई वडिलांना चांगलं महल, चांगला आपण एक बंगल्यामध्ये राहू दे? कदापि नाही हो. त्यांना मग त्या आपली काय असतो, भाकरी दुधाची जी परगी असतो ना किंवा बोटा, तिथे आपण त्याची सोय करतो ना, तिथे सोय करतो आपण. म्हणजे काही लोक आहेत ना, सर्वच नाही, तिथे सोय करतो. मग तिथे सोय केल्यानंतर कधी खायला मिळत नाही, कधी पियाला मिळत नाही, कोणी देतो कोणी नाही. नाही असंच आहे की एका दाम्पत्याने, दोघाही फार गरीब लोक होती दोघं आपण, आणि त्यांना एक मुलगा होता, चांगला शिक्षण दिला. त्यांना असं वाटायचं की माझा मुलगा चांगला बॅरिस्टर व्हावा, भरपूर शिक्षण मोठा व्हावा. त्याच्यासाठी ते कापड कष्ट, रात्रंदिवस कापड करायचं. अंगाला कपडा नाही का, पायान चप्पल नाही अंगामध्ये, किंवा त्यांना कधी साबण अंगाला मिळेल, असं करून करून त्या मुलाला वाढवलं. वाढल्यानंतर त्याला चांगली नोकरी, बाहेर देशामध्ये चांगली नोकरी लागली आणि 50-60 हजार रुपये पगार भेटायला लागला त्या मुलाला. आणि मग तो तार पाठवायला लागला, काहीतरी पैसे आई वडिलांना पाठवायचा. पाठवता भरपूर दिवस झाले. तिकडच त्या मुलाला एखाद्या मुलीशी प्रेम झाला आणि लग्न केला. आता ती परदेशाची मुलगी होती, तिला काही आपल्या भारतीय संस्कृती माहिती नाही का? भारतीय संस्कृतीचा आदर करतो ना, आईचा आदर करतो, बहिणीचा आदर करतो, बापाचा आदर करतो, नाही का, भावाचा आदर करतो. भारतीय संस्कृती आहे आणि तिला भारतीय संस्कृतीमध्ये काही जमत नव्हता. आणि काही कालांतरावर त्याची नोकरी तिथे हे केली, त्यांची कंपनी बंद पडल्या. आपल्या परत भारतामध्ये आला आणि त्याच पोस्टवर असा त्याला नोकरी मिळेल. आता तिची दोघं जण नोकरीला होता, तिची नोकरी गेली. इकडे तिला काही नोकरी परदेशामध्ये आपल्या भारतामध्ये भेटली नाही. आल्यानंतर इकडे काय पैसा भरपूर मिळाला. तर घर चांगला बंगला बांधला होता बॉम्बेला, आणि बंगला बांधला तर त्यांना वाटलं आपण गावालाच चांगला बंगला बांधू, तिथून ये जा करा. तर ती बोलते की माझी नोकरी गेली, तुम्ही एकटे पैसे कमवा. आणि मग आता चालत त्याचा नित्य नियम चालू झाला. आता आई वडील दोघं जण त्यांनी नेले घरी, आणि मग ते वरती बसताना आता त्यांना चालता येत नाही. आता खाशी झालेल्या माणसांची अवस्था कशी असतो, खोकता पटकन कुठेही झुंबतात. आता ही जी अवस्था आहे, ही अवस्था सगळी भिंतीवर इकडे तिकडे ते म्हातारी करायची. मग ते सकाळी गेल्यावर संध्याकाळी आला की कटकट करायची, काय हो तुम्ही, तुमचे आई वडील नाही का, एवढं सर्व त्यांना देऊन इथे थुंकतात तिथे थुंकतात, एवढा म्हणजे करता करता मला कंटाळा यायला लागला. आता परदेशी भारतीय संस्कृती आई वडिलांना मानत नाही, आपले आई वडिलांना मानतात, पण परदेशी संस्कृती आई वडिलांना काही कोणाला मानत नाही. त्यांना बहीण समजत नाही, आई समजत नाही, अशी अवस्था आहे. आणि मग ती कष्ट करायला लागते. अहो तू अशी का म्हणते, मला लहानाचा मोठा केला, मला शिक्षण दिला, नोकरी त्यांच्यापासून मिळेल, आणि एवढं घरदार मी त्यांच्यामुळे केलेलं आहे, आणि तू अशी का बोलते त्यांना वेगळी करा किंवा करत देतात. मग ठीक आहे बोलतो. मग आता मग त्याने विचार केला, आता इकडं आर नाही इकडे वीर, बायकोचं तरी ऐकावं लागेल, नाही तर आई वडिलांना तरी ऐकावं लागेल, नाही का? अशी अवस्था होतो ना आपली सगळ्यांची. झगडा झाला तर सासू सुनेला झगडा झाल्यावर समजून जायचं आपण. शेवटी आपल्याला बाजू बायकोची पकडायला लागतो. आईची बकराची दिली 9 महिने 9 मास आपल्या पोटामध्ये वारवला, तिला आपण एक क्षणामध्ये आपण सोडतो. पण अचानक 5 मिनिटाने आपलं नाव लावणारी बायको, तिच्या पाठीमागे आपण लागतो. मग पाठीमागे म्हणजे आपलीशी करू का, तर आई एकदा दिवस मरून जाणार आहे, म्हणून आपल्या आयुष्यभर आपली पत्नी राहणार आहे, या असा विषय त्याचा. आणि मग ते सांगते, बाबा मला हे आई वडिलांनी वाढवलं, या आई वडिलांनी सगळं मला भोगून दिलं, अहो तू अशी काय करतेस म्हणून नाही बोलतो. आपला तर बाहेर गोठा आहे ना, छोटी रूम आहे ना, तिथे आई वडिलांना ठेवा, कधी ही घाण मला हे करताना त्याने मी रोज काय करेन, जेवण खाऊन देईन, असं चालू केला. ठीक आहे बोलतात. तो पण विचारला, बाबा आता तुम्ही असं आहे, माझं नाही इलाज आहे, ठेवलं. आता एका रूम मध्ये याने ठेवलं, एका रूम मध्ये ठेवलं. सकाळी चहा घेऊन जायचा, दुपारी जेवायला घेऊन जायचा, संध्याकाळी जेवायला घेऊन जायचा. असं करता 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 बरेच दिवस गेले. आणि बरेच दिवस गेल्यानंतर त्या बाईने विचारलं त्याला, अरे बाबा
तुमच्या आई वडिलांची सेवा करता करता मला हातपाय गळून पडतात, मी लूळ पडतो. सकाळी त्यांना चहा न्या, दुपारचं नाश्ता न्या, दुपारी जेवण न्या, संध्याकाळी जेवण न्या, संध्याकाळी चहा न्या. हे कष्ट मला सहन होत नाही. मला चढ उतरतो बंगला ना मारी. आणि त्यांना खालते एका रूम मध्ये ठेवलेले. मग त्यांनी काय आयडिया केला की एक उपाय सांगतो तुम्हाला, ते करा. आणि बाजारात एक बोलतो घंटा घेऊन ये, घंटा वाजवणारा घंटा घेऊन या. ते काय बघा, माझ्या किचन मध्ये तो घंटा बांधेल, तिथून रशी आपल्या त्या आई वडिलांच्या हातामध्ये ठेवायची. का त्यांना काही पाणी पाहिजे असला ना तर ते घंटा वाजवतील, मग मी पाणी घेऊन जात जाईल. एक सारखं चढ उतर नको ना, जेवायला लागलं तर तिथून आवाज देतील. असं करता 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 बरेच दिवस झाले. आणि बरेच दिवस झाले काही त्यांना चहा पाणी पाहिजे असेल, घंटा वाजायची, घेऊन यायची. असं करता करता काही काळानंतर त्याची आई मरण पावली. आणि मरण पावल्यानंतर सकाळीपासून ती मेलेली होती. आणि मेलेलं तर म्हातारा रडून पाण्यात गंग झाला, तो परायला आला. सकाळपासून संध्याकाळ रडतंय, पण ते काही कोणी येत नाही. आणि मग मुलगा आल्यानंतर सांगितलं आई वडिलांनी काही खायला दिलं का? ती म्हणतो सकाळपासून घंटाच वाजला नाही. आता घंटा वाजेल कसा? आता ही मरून पडले, तो म्हातारा घंटा वाजवेल का? नाही वाजवला. तो विचार करायला, घंटा वाजला नाही म्हणजे तुम्ही आई वडिलांना काहीच दिला नाही. त्याचा आई वडिलांना प्रेम होता, त्याबद्दल काही वाद नाही. आणि गेला फक्त आई मरण पावलेली, हा रडते. मग तिथे टाऊ मोडला, रडला, सगळ्या गोष्टी सावरल्या. प्रेत यात्रा गेल्यानंतर सुखू भवायला परत सुरुवात झाली. परत सुरू झाल्यानंतर परत आता म्हाताऱ्यावर वेळ आली. आता म्हातारा जो घंटा वाजवायचा, आता म्हातारा घंटा वाजवत, त्याचा जो घंटा बंद पडला. आता तो मरण पावला. पुन्हा आला, आपल्या बापांना काहीतरी जेवण खाते, सकाळपासून घंटा काही म्हाताऱ्याचा वाजला नाही. समजून गेला. आता गेला तो जो मरून पावले, हट्टास पोडला, रडायला सुरुवात केली, विलाप करायला, आठवण करून रडायला सुरुवात केली. गावातली लोक आली, जमली सगळी. जमल्याने प्रेत यात्रा निघाली. प्रेत यात्रा निघाल्यानंतर त्या मुलाने काय केला, तो घंटा जो बांधला होता तो काढून घेऊन आला. घेऊन आल्यानंतर तिथे प्रेत तटीवर ठेवला. तटीवर ठेवल्यानंतर त्याचा मुलगा होता, ज्ञानी होता, नातू त्यांचा नातू होता. त्याने सांगितलं, बाबा घंटा कशाला घेऊन जाता, नाही का, घंटा कशाला घेऊन जाता? तो म्हणतो आता आपले आई वडील नाही, मग कशाला, गरज नाही ना आता. हो असे कसे म्हणता, गरज नाही, नाही का, तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हाला उपयोगी येईल. मुलगा होता, तुम्ही म्हातारे झाले ना तेव्हा तुम्हाला उपयोग केला. म्हणजे असं आपण कर्म करू नये. आपण सासू सुना आहोत, कर्म करू नये. तर आपण सासू आहोत, आपल्या सासवामध्ये एवढी ताकद आहे, सुनेला आपण काही करू शकतो, एवढं आहे, बरोबर का नाही? पण ती त्याच जागेवर आपली मुलगी असते तेवढं आता आपण छल करतो का? नाही करत ना. त्याच मुलीवर मग सासूने असं समजायला पाहिजे, आपली मुलगी म्हणून घरी आलंय असं समजायला पाहिजे. पण जर सून जर फरफट असेल तर मग सासूचा इलाज नसतो. सुनेने सुद्धा आपली आई म्हणून सासू आवडलं पाहिजे, तर मग तुमचं जीवन सुखी राहतं. तर मग या भटकडी होत नाही. मग हे कुठेतरी चुकायला पाहिजे ना. सासू सुनेचं भांडण का होतो, नाही का? आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत, कोणत्या अवस्थेमध्ये, सुनेच्या अवस्थेमध्ये आहोत ना, आपली आई म्हणून त्या सुनेचे आदर करा. बघा तुम्हाला युक्ती सांगतो, सुनबाईला युक्ती सांगतो कशी युक्ती करायची. जर सासू किती खटाला असू दे, हो किती खटाला असू दे, तुम्हाला जर युक्ती जर केली ना तर तुमचं काम मिटलं समजायचा, नाही का? काय युक्ती आहे? एकदम छोटीशी युक्ती आहे. सासू आपल्याला नेहमी सकाळी उठल्यानंतर काय करायचं, शिवा द्यायची, हे करायचं ते करायचं. मग ते सांगितलं, राजे बाबा सारख्या भेटली, अरे बाबा काय सासू दररोज उठल्या सासू शिवा देतात, भांडण कणकण चालू आहे. मग तू एक युक्ती कर, मी सांगतो ते काम कर. काय काम करायचं? काही काम करायचं नाही. तू किती वाजता उठतो? सासू 4 वाजता 5 वाजता उठत असेल तर तू अगोदर 5 वाजता 4 वाजता उठायचा. 4 वाजता उठायचं, आंघोळ पाणी करायचा. जेव्हा सासूचा आंघोळीचा वेळ असेल तेव्हा बालदी नेऊन पाणी ठेवायचा. एक युक्ती सांगितली, पाणी नेऊन ठेवायचा. आणि पाणी नेऊन ठेवलं, सासूबाई गेल्या तिला समजला पाहिजे आज पाणी आपल्या सुनेला बरा वाटलं. नंतर मग चहा पाणी द्यायचा. ज्या वेळेला चहा पितो त्या वेळेला. पण तो चहाचा जो पेला असेल किंवा कप कशी असेल ती कोणाची असायला पाहिजे? कोणाची असायला पाहिजे माहित आहे का? भावाची असायला पाहिजे. भावावर आपलं प्रेम आहे ना. माहेरचा प्रेम, सासरपेक्षा माहेरला प्रेम जास्त देतो आपण. सासरपेक्षा माहेरला प्रेम जास्त देतो. आणि ते भावाने काहीतरी तिला वस्तू दिलेली असेल, गलास दिला असेल, त्या पेल्यामध्ये तिला चहा दे, अशी युक्तीचा बाबा सांगत होता तिला. सांगता आणि चहा देताना फक्त दर्शन घ्यायचं, दुसरा काही बोलायचं नाही.
दर्शन घ्यायचा, असा नित्यनेम चालू ठेवला. 7 दिवसामध्ये सासूचा आवाज. काय युक्ती आहे? एकदम सोपी आहे ना, एकदम सोपी आहे. काय युक्ती? ती करायला नको का? आपण करायला पाहिजे. जर नाही केली तर मग तुमचा भांडण झुकणारच, अशी अवस्था आहे. मग ह्या ज्या अवस्था आहेत, मी का मुद्दाम सांगतो आपल्याला की आपल्यामध्ये ह्या गोष्टी घडत आहेत, ह्या गोष्टी घडत आहेत, या घडू नये. आहे का? अजून एक चांगली युक्ती सांगतो की बाबा ज्या वेळेस सून जातो, सून गेल्यानंतर ते सून बाईला काय त्रास देतात, लोक भरपूर त्रास देतात. मग अजून युक्ती सांगतो की ज्यावेळी एका तरुण मुलगी होती आणि तरुण मुलगी असल्यामुळे तिला कशी लहान बोलायची सवय होती भरपूर, आणि उपरोर झाली, तिने नामस्मरण घेतला आणि उपरोर झाली, लग्नाची वेळ आली, लग्न झाला. लग्न केल्यानंतर तिकडे तिला ठाडच नाही, नाही सासूशी चांगली बोलत नाही, सासऱ्याची नाही, नवऱ्याशी नाही, धीराशी नाही, नंदशी, ही अशी अवस्था तिची झाली. तिची अवस्था अशी झाली की बाबा आता काय करायचा. तिकडनं राजा काकाला फोन केला, मी सुखी नाही, मी सुखी नाही. अरे बाबा तू आता मालकरी बाई आहेस, आता सुखी नाही असं कसं होईल. तिचा ही फटफटी जास्त चालू असायची तिची. त्याने विचार तुझी फटफटी बंद आहे का? फटफटी म्हणजे तो घोटाळा होत आहे म्हणून ते घोटाळा, ते मार्क आले म्हणून घोटाळा आहे. माझा तोंड बंद नाही म्हणून सासू भांडतोय, माझा तोंड बरोबर नाही म्हणून काय सासरा भांडतो, नवरा भांडतो, धीर भांडतो, नंदई भांडतो. करायचं काय? मी तुला एक चांगली युक्ती सांगतो, ते काम कर. करलास तर तुला खरोखर तुला चांगली मुलीसारखी वागवतील. काय उपाय काय? मग ते सांगितलं, सकाळी उठ. किती वाजता उठतो? ती बोलतो सासू 7 ते 6 वाजता उठतात, मी 10 वाजता उठतो. मग तुझी फटफटी कशी बंद व्हायची? मग फटफटी चालूच राहील. तुला उठायचं कधी आहे? त्याला सांगितलं की बाबा सासू सासरा घरातून काबार कष्ट करण्यासाठी 10 वाजता जातात, तू 8 वाजता उठायचा. बाहेर गेली तर चालतील. येण्याचा टाइम काय? येण्याचा टाइम 5 वाजता आहे. 5 वाजता तेव्हा काय करायचा? एक तांब्या घ्यायचा, तांब्यावर पाणी, तांबे भरून पाणी घ्यायचं आणि दाराजवळ उभं राहायचं. दाराजवळ उभं राहिलं, सासू आली की तो पाणी सासू हातात द्यायचा, सासू हातामध्ये नाही द्यायचा, तुझ्या तोंडामध्ये घ्यायचा. तू आता घोट मारायचा, तोंड बंद करून ठेवायचा. सासूला वाटलं मला पाणी देतात, आवडे माझ्यापासून अजून विरुद्ध वागतं, मला पाणी द्यायचं टाकून स्वतः पितो. गेल्यानंतर परत सासरा आला, परत सासऱ्याला मी तीच युक्ती सांगितली, नवऱ्याला पण तीच युक्ती सांगितली, तोंडामध्ये पाणी ठेवायचा. त्यांनी सांगितलं बाबा तोंडामध्ये पाणी कुठपर्यंत ठेवायचा तुझी फटफटी बंद होईल. सासू बाहेरून आल्यावर ती बडबड चालू असायची, मग झगडा व्हायचा. आता पाणी तोंडात आहे तर बडबड काही होणार नाही. सासू सासऱ्याला वाटलं हे 7-8 दिवस होऊन गेले, सूनबाई काय आपल्याशी भांडत नाही, सूनबाई आपली चांगली वागायला लागली, सगळे आदराने राहायला लागले. म्हणजे आपला जो तोंड आहे ना तो कसा बंद होईल, सहज बोलणे येतो उपदेश. हा सहज उपदेश सांगितला. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हे छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आपला संसार प्रपंच व्यवस्थित जागता येतो, आणि जागता येतो किंवा आपल्याला वावरता येतं, त्या संसाराचा आपल्याला चांगलं आपण नको त्या आपले हमपणा असतो नाही का. मी श्रीमंतची मुलगी असली मी माजलेली असतो खाली, पण तसं नाही. आईने सासूने सुद्धा 2 जर सुना असल्या, कोणी गरीब असेल कोणी श्रीमंत असेल, हे पाहू नये, आपल्या मुली म्हणून वागवा. बघा तुम्हाला कोणीच तुम्हाला लोक काय श्रीमंत आहे ना मग तिचीच वाव करायची, मग ही गरीब असते तिलाच काबड कष्ट करायला सांगतात. मग तिथे घोटाळा होतो, तो आपल्यावर पाप लागला जातो. हे पापापासून आपल्याला मुक्त व्हायचंय. पापापासून मुक्त व्हायच्यासाठी नाही का अजून एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. घाटावरची अवस्था आहे. घाटावरती अजूनपर्यंत